फक्त प्रीमियम बघून ऑनलाईन मेडिक्लेम पॉलिसी घेत असाल तर हे 5 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, पॉलिसी घेताना तुमच्या इन्कमनुसार पॉलिसी घेतली पाहिजे. म्हणजेच काय, तर तुमच्या पॉलिसीचा सम एश्योर्ड हे कमीत कमी 25 लाख तरी असलं पाहिजे. दुसरा मुद्दा, पॉलिसीमध्ये को पेमेंट आहे की नाही. म्हणजेच काय, तर समजा तुमची पॉलिसी 5 लाखाची आहे आणि तुमचा क्लेम समजा पूर्ण 5 लाखाचा आला, तर मेडिक्लेम कंपन्या तुम्हाला फक्त 4 लाख रुपये देतात. याचंच कारण काय, तर तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये को पेमेंट आहे. तिसरा मुद्दा, तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये प्री पोस्ट कव्हर आहे की नाही. म्हणजेच काय, की समजा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या आधीचा खर्च आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतरचा खर्च हा तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर आहे की नाही हे तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे. चौथा मुद्दा, तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट कॅपिंग आहे की नाही. म्हणजेच काय, की समजा तुमची 5 लाखाची पॉलिसी आहे तर तुम्हाला 1% हे रूम रेंट म्हणजे काय, तर 5 लाखाच्या पॉलिसीवरती तुम्हाला फक्त 5,000 रुपये रूमचे मिळणार. जर समजा तुम्ही 10,000च्या रूम मध्ये राहिला तर वरचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. पाचवा मुद्दा, मेडिक्लेम पॉलिसी घेताना तुम्हाला ऍडवायझर हा असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ऍडवायझर तुम्हाला प्रत्येक वेळेला क्लेमसाठी आणि तुमच्या पॉलिसी घेताना तुम्हाला पूर्ण मदत करेल. तर अशीच तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची असेल तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.